आपल्या समोर मास्टर माइंड अँड लीडरशिप ग्रुप मधील सचिन सर येत आहेत. प्लीज वेलकम सचिन सर. नमस्कार. नमस्कार. कसे आहात सर्वजण? थँक्यू. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दादासाहेब वाघ आणि आपला जो ग्रुप आहे लीडरशिप अँड मास्टर माइंड ग्रुप, या ग्रुपचे सर्व सदस्य यांना पुन्हा एकदा मी नमस्कार करतो. आपण जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्या उपक्रमामध्ये हॅल एलरॉड या लेखकांचं पुस्तक आहे द मिरॅकल मॉर्निंग, आणि द मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकाचं पान क्रमांक 135 पासून ते पान क्रमांक 175 पर्यंत लेखकाने जे विचार मांडलेले आहेत ते विचार मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. आपले जे लेखक आहे, लेखकांच्या पुस्तकांचं नाव आहे द मिरॅकल मॉर्निंग, आणि पुस्तकाच्या नावाखाली त्यांनी सांगितलेलं आहे की पहाटेच्या जीवनशैलीतील 6 सवयी की जे तुमचं जीवन पूर्णतः बदलवतील. मग आता आपल्याला जीवन बदलवायचं आहे म्हणजे आपण ज्या स्थितीत आता आहोत त्यापेक्षा अधिक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला जायचं आहे. त्यासाठी आतापर्यंत लेखकांनी अनेक विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत, कारण पान क्रमांक 135 पर्यंत आपण बऱ्याच सवयी किंवा बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी लेखकांनी त्यांच्या विचारांनी आपल्याला दिलेल्या आहेत. त्यापैकी सर्वात पहिले लेखकांनी सांगितलं होतं की आपल्याला पहाटे लवकर उठायला पाहिजे. त्यानंतर आपण एक्सरसाइज केली पाहिजे. मग एक्सरसाइजचा प्रकार कोणताही असो ती आपण केली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपण गंभीरता आणली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये सकारात्मक विचार असले पाहिजे. अशा अनेक सवयी किंवा अशा अनेक गोष्टी लेखकांनी आतापर्यंत आपल्याला सांगितलेल्या आहे. आता पान क्रमांक 135 पासून ते पान क्रमांक 175 पर्यंत लेखकांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे त्यापैकी पहिला जो विचार आहे तो आहे सकारात्मक विचार. लेखकांनी या ठिकाणी सकारात्मक विचारावर फार जोर दिलेला आहे की जीवन जगत असताना आपले जे विचार असतील ते सकारात्मक असले पाहिजे. मग सकारात्मक विचार आपण केव्हा करू शकतो? जेव्हा आपल्या मनात येणारे नकारात्मक विचार जे आहे त्या नकारात्मक विचारांचा जेव्हा आपण त्याग करू तेव्हा आपण सकारात्मक विचारांबद्दल जास्त विचार करू, आणि सकारात्मक विचार जेव्हा आपल्या मनामध्ये येतील तेव्हा आपल्या जीवनामध्ये प्रगतीची पहिली स्टेप, पहिली पायरी जी आहे त्याची सुरुवात झालेली असेल. मग नकारात्मक विचार काय आहेत? तर नकारात्मक विचार हे अशा पद्धतीचे विचार आहेत की जे आपल्या जीवनामध्ये किंवा दैनंदिन किंवा प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक क्षणागणित आपल्या जीवनामध्ये किंवा प्रत्येक क्षणागणित आपल्या माइंडमध्ये असे विचार येतात की जे नकारात्मक असतात. त्यापैकी सर्वात साधा आणि सोपा नकारात्मक विचार आहे की मी हे करू शकत नाही, मी हे उद्या करेल, मी हे परवा करेल, किंवा माझ्याने हे होणार नाही, मी करू शकत नाही, माझ्याकडे आता वेळ नाही आहे, मग हे खूप कठीण आहे, किंवा मी टॉपर होऊ शकत नाही. विद्यार्थी असेल, शालेय जीवन असेल, महाविद्यालयीन जीवन असेल, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतील, टॉपर बनू शकत नाही हा सुद्धा एक विचार नकारात्मक विचार आहे. किंवा माझ्याने तितका अभ्यास होत नाही, किंवा माझ्याकडे इतकी वेळ नाही आहे, मी येऊ शकत नाही, मी करू शकत नाही. म्हणजे ज्या ज्या गोष्टींसोबत आपण शकत नाही किंवा होत नाही किंवा होणार नाही असे शब्द जेव्हा आपण जोडणार तेव्हा तो विचार पूर्णतः नकारात्मक विचार असेल. मग लेखकांचं हेच म्हणणं आहे की आपल्याला हे नकारात्मक विचार जे आहे या नकारात्मक विचारांना तिलांजली द्यायची आहे. मग त्याआधी आपण आपल्या मनामध्ये येणारे नकारात्मक विचार कोणते आहे ते शोधून काढलं पाहिजे. आपण जेव्हा विचार करतो, आपण जेव्हा एका ठिकाणी बसतो तेव्हा आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे की आपल्या मनामध्ये असे कोणते विचार आहेत की जे नेगेटिव्ह आहेत आणि आपल्या मनामध्ये असे कोणते विचार आहेत की जे पॉझिटिव्ह आहेत. मग हे कसं ओळखायचं की ज्या शब्दांच्या सेंटेन्सच्या पुढे करू शकत नाही, होऊ शकत नाही, होणार नाही, नाही असं होईल ते सगळे विचार निगेटिव्ह, जे करू शकतो, होईल, करून पाहू असे जे असतील ते सर्व पॉझिटिव्ह थॉट्स असतील. मग यांना आपण डिवाइड करू शकतो आणि मग जे जे नेगेटिव्ह विचार आहेत त्यांना आपण आपल्या मनामध्ये येऊ द्यायचं नाही, आणि जे जे सकारात्मक विचार आहेत त्यांना आणखी खतपाणी घालण्याचा प्रयत्न करायचा. तेच वारंवार बोलायचं, आणि तेच या सवयींमध्ये जे सेवर्समध्ये सांगितलेलं आहे की एस फॉर सायलेन्स, म्हणजे आपल्याला आपले विचार जे आहेत ते ओळखण्यासाठी, मग ते बायफर्केशन करण्यासाठी नेगेटिव्ह आहेत की पॉझिटिव्ह आहेत हे सर्व समजून घेण्यासाठी आपल्याला सायलेन्स फार महत्त्वाचा आहे. आणि तो सायलेन्स म्हणजेच काय? एस फॉर सायलेन्स. त्या सेवर्सपैकी पहिला एस जो आहे तो सायलेन्स आहे. दुसरा जो आहे तो आहे ॲफर्मेशन. जे सगळे पॉझिटिव्ह थॉट्स आहेत त्यांचं आपण वारंवार खतपाणी घालून त्यांना वारंवार आपण बोललो पाहिजे.
ॲफर्मेशन म्हणजे वारंवार त्याचा आपण ॲफर्म करतो, त्याला फोर्स देऊन बोलतो, त्याला जोर देऊन बोलतो आणि वारंवार बोलतो. मग सकारात्मक जे विचार आहेत त्यांना खतपाणी घालण्यासाठी आपण ॲफर्मेशन या सवयीचा वापर केला पाहिजे. त्यानंतर लेखकांनी सांगितलेलं आहे की आपलं आयुष्य हे 4 वेगवेगळ्या स्टेजमधून जात असतं. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची स्टेज सांगितली आहे की जी आहे भौतिक स्टेजमध्ये आपलं शरीर आहे, त्यानंतर आरोग्य आहे आणि ऊर्जा आहे. आपलं शरीर जर चांगलं असेल तर आपण आपल्या आरोग्याला चांगलं ठेवू शकतो. म्हणजे शरीर आणि आरोग्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. आपल्या शरीराला नेहमी आपण निरोगी ठेवलं पाहिजे, नेहमी आपण आरोग्यवान ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असलो पाहिजे. आणि आत्तापर्यंत लेखकाने सगळ्यात महत्त्वाचा हाच पॉईंट सांगितलेला आहे की पहाटे लवकर उठणं फार महत्त्वाचं आहे. मी सकाळी लवकर उठू शकत नाही कारण मी रात्री 11 वाजता झोपतो, किंवा मी सकाळी लवकर उठू शकत नाही, मी 12 वाजता किंवा 12:30 वाजता झोपतो. मी सकाळी लवकर उठू शकत नाही कारण मी 1 वाजता झोपतो. हे सगळे नेगेटिव्ह थॉट्स आहेत. जर तुम्ही खरोखर विचार केला, जर तुम्ही मनाशी पक्के गाठ बांधली की मला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळचा चमत्कार खरोखर मला बघायचा आहे. मला हे माहिती नाही आहे की सकाळी किंवा पहाटे चमत्कार होतो, परंतु लेखकाने जे सांगितलेले आहे त्यांच्यावर एक अंधविश्वास जरी मी ठेवला, विश्वास तर ठेवत नाहीये, एक अंधविश्वास की लेखक म्हणतात पुस्तकातनं बेस्ट सेलर आहे, तर मी बघतो की मी सकाळी लवकर उठून बघतो, एक दिवस उठून बघेन, कमीत कमी 20 दिवस सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करेन आणि मग बघेन की जीवनामध्ये काही परिवर्तन होत आहे का. जर मला जीवनामध्ये काही परिवर्तन होत असताना पाहायला मिळत असेल तर ते चांगलं आहे, आणि जर मला जीवनामध्ये परिवर्तन होत असताना दिसत नसेल तर मी म्हणेल की सकाळी उठणं महत्त्वाचं नाही आहे. परंतु एक निश्चितपणे आहे की रात्रीचर प्राणी कितीही असला, म्हणजे माझ्यासारखा व्यक्ती की जो रात्री 2:30-3 वाजेपर्यंत जागून अभ्यास करतो आणि सकाळी उशिरा उठायचो, म्हणजे आत्तापर्यंतची माझी ही सवय आहे की मी रात्री 2:30-3 वाजेपर्यंत अभ्यास करायचो, मग तो माझ्या विषयांचा असो किंवा शिकवण्याच्या विषयांचा असो. परंतु जेव्हा मी विचार करायचो की लोक असं का म्हणतात की सकाळी लवकर उठले पाहिजे, सगळे यशस्वी लोक असंच का म्हणतात की सकाळी लवकर पहाटे लवकर उठणं महत्त्वाचं आहे आणि एक्झरसाइज महत्त्वाचं आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी 2 गोष्टींना महत्त्व दिलं नव्हतं, एक म्हणजे पहाटेचं उठणं आणि दुसरं म्हणजे एक्झरसाइज. परंतु जेव्हा मला या गोष्टींचं महत्त्व कळलं की एक्झरसाइज फार महत्त्वाची आहे, एक्झरसाइजमुळे आमूलाग्र परिवर्तन आपल्याला स्वतःच्या शरीरामध्ये पाहायला मिळतात, आणि तेव्हापासून मला एक्झरसाइजबद्दल खरोखर प्रेम वाटायला लागलं. आणि ज्या दिवशी मी एक्झरसाइज करत नाही त्या दिवशी काहीतरी हरवल्यासारखं वाटतं, त्या दिवशी खरे नेगेटिव्ह विचार जास्त मनामध्ये येतात. पण ज्या दिवशी एक्झरसाइज होते त्या दिवशी पूर्ण दिवस हा आनंदी असतो. मग त्या दिवसामध्ये किती टेन्शन असो, काहीही असो, टेन्शन हा विषय म्हणजे आपल्यावर असतो. सो एक्झरसाइज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, जे आपल्या लेखकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सो शरीर जे आहे ते तेव्हाच व्यवस्थित राहील जेव्हा आपलं आरोग्य व्यवस्थित राहील, आणि आरोग्य जर व्यवस्थित असलं तर मग आपल्यामध्ये ऊर्जा राहील, आणि हीच ऊर्जा मग आपल्याला पुढील कामांसाठी आपल्याला यशस्वी करणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे बौद्धिक. फक्त शरीर निरोगी असून चांगलं नाही, आणि शरीर निरोगी असून ऊर्जावान असून महत्त्वाचं नाही, तर आपलं जीवन हे बौद्धिक सुद्धा असलं पाहिजे. आणि या बौद्धिक जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो आहे मन. की आपलं मन जे आहे त्याबद्दल आपण विचार करायला पाहिजे. मनात जे विचार येतात ते आपण जे दिवसभरात करत असतो, ज्या सवयी आपल्याला असतात त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये विचार येत असतात. परंतु लेखकांनी यामध्ये एक अत्यंत उत्कृष्ट मुद्दा सांगितलेला आहे की चांगल्या पुस्तकांचं वाचन तुम्ही करायला पाहिजे. आणि आपल्यासमोर आहेत बसलेले आपले अध्यक्ष दादासाहेब वाघ, हे मागच्या 20 वर्षापासून चांगले पुस्तकं रीड करत आहेत. आणि मला असे लोक खूप आवडतात की जे खूप चांगल्या पद्धतीचे रीडर्स असतात. त्यामध्ये एक अमजद सर म्हणून पण आहेत, ते माझे गुरु आहेत, आणि त्यांना पण पुस्तकं वाचण्याचा खूप छंद आहे. आणि माझा एक मित्र पण होता, श्याम हे आहे, त्यांना पण पुस्तकं वाचण्याचा खूप छंद होता, परंतु ते आध्यात्मिक पुस्तकं खूप वाचायचे. त्याच्यामुळे 11वीपासून मला सुद्धा पुस्तकं वाचण्याचा छंद मिळाला, आणि तेव्हा मी आध्यात्मिक पुस्तकं जी आहेत ते रीड करायचो. सो मन आणि विचार हे फार महत्त्वाचं आहे. आणि बुद्धी म्हणजे दररोज आपण चांगले पुस्तकं, 1 पेज का होईना आपण चांगली पुस्तकं रीड करायला पाहिजे. आणि बुद्धीला चांगलं बनवण्यासाठी स्मरणशक्तीवर्धक अनेक चांगली पुस्तकं मार्केटमध्ये आहेत, आणि ती पुस्तकं देखील आपण रीड केली पाहिजे. आणि माझा असा उपक्रम आहे की आपल्या परिवारातील सगळ्या सदस्यांना आम्ही स्मरणशक्तीवर आधारित खूप चांगली पुस्तकं मी सिलेक्ट केलेली आहे, ते आमच्यातर्फे आम्ही सगळ्यांना गिफ्ट देणार आहोत.
ज्यामध्ये अनेक चांगल्या सवयी आहेत, ज्यामध्ये फॉरगेटिंग ऑफ कर्व असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या खूप चांगल्या चांगल्या सवयी आहेत की मला जर त्या गोष्टी आधी माहिती असत्या तर आज माझा अभ्यास खूप चांगला झाला असता आहे तितक्यापेक्षा. तर बुद्धी म्हणजे काय की आपला स्मरणशक्तीचा विकास झाला पाहिजे, आपण अधिकाधिक बुद्धिमान झाले पाहिजे आणि त्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असलो पाहिजे. त्यानंतर भावनिक, आपल्याला एक विषय असतो कॉलेजमध्ये किंवा आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतो, त्यामध्ये देखील एक विषय असतो इमोशन कोशंट म्हणून, ज्याला आपण EQ म्हणतो. एक आहे IQ इंटेलिजंट कोशंट आणि दुसरा आहे EQ इमोशनल कोशंट म्हणून जो आहे की एखाद्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण इमोशनली कशा हँडल करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण जर एक 3 इडियट नावाचं एक चित्रपट पाहिलं असेल तर त्यामध्ये एक ॲक्टर आहे की ज्याला बनायचं असतं फोटोग्राफर, परंतु त्याच्या वडिलांची इच्छा असते की माझ्या मुलाने बनावं इंजिनियर. सो त्याचा जो मित्र आहे तो त्याला सांगत असतो की तुला जर फोटोग्राफर बनायचं असेल तर तू फोटोग्राफरच बन, तू इंजिनियर बनून तुझं आयुष्य खराब करू नको. परंतु त्याची हिंमत नसते की तो म्हणतो मला तर सगळं मान्य आहे, मला पण कळते, पण माझ्या वडिलांना कसं सांगू, हा माझ्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तेव्हा जो सीन किंवा डायलॉग जो आपल्याला पाहायला मिळतो, तुम्ही जर यूट्यूबवर चेक केलं तुम्हाला बघायला मिळेल की तो जो मुलगा आहे तो त्याच्या वडिलांना जेव्हा सांगतोय तेव्हा त्या ठिकाणी इमोशनल कोशंटचा वापर केलेला आहे की तो भावनिक होऊन आपल्या वडिलांना सांगतोय की मी इंजिनियर तर बनेल पण बाबा मी चांगला इंजिनियर बनणार नाही. दुसरा इमोशनल क्वेश्चनचा प्रकार त्याच्यामध्ये त्याने सांगितलेला आहे की शर्मा काय म्हणतील, गुप्ताजी काय म्हणतील, तू जर फोटोग्राफर जर बनला तर ते म्हणतात मी चांगला इंजिनियर जर नाही बनलो तरी ते तसंच म्हणतील, आणि गुप्ता काय म्हणतील, शर्मा काय म्हणतील तो माझ्यासाठी महत्त्वाचा पॉईंट नाही, माझे बाबा माझ्यासाठी काय विचार करतात तो माझ्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. सो हा एक इमोशनल क्वेश्चनचा प्रकार आहे. त्यानंतर आणखी एक चित्रपट जर आपण पाहिलं असेल, लक्ष्य पिक्चर आहे, लक्ष्य चित्रपट आहे ऋतिक रोशन यांचं, की ते जीवनामध्ये आपल्यासारखेच असतात की फक्त जीवन जगायचं, जीवनामध्ये कोणतेही लक्ष नसतं. परंतु जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना एक झटका बसतो तेव्हा त्यांना असं वाटतं की आता आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे, आणि जेव्हा ते सीमेवर लढण्यासाठी जातात त्यांना माहिती पण नसतं की आपण परत येऊ की नाही, तेव्हा ते आपल्या वडिलांना कॉल करतात. तेव्हा त्यांचे वडील म्हणतात की तुझी मम्मी बाहेर गेलेली आहे, पण ते म्हणतात की नाही हा कॉल मी तुमच्यासाठीच केलेला आहे आणि मला तुमच्याशीच बोलायचं आहे. मग तेव्हा ते सांगतात की मी आजपर्यंत तुम्हाला काही असं बनवू शकलो नाही की तुम्हाला गर्व होईल. तेव्हा त्याचे वडील पण म्हणतात की नाही, माझ्या बिझनेस सर्कलमध्ये सगळे बिझनेस टायकून्स आहेत, सगळ्यांची मुलं अमेरिकेत आहेत, USA मध्ये UK मध्ये आहेत, इतरत्र ठिकाणी आहेत, पण कुणीच गर्वाने सांगू शकत नाही की माझा मुलगा हा सीमेवर लढत आहे. मी सांगू शकतो आणि मला तुझ्यावर गर्व आहे. सो हा सुद्धा पॉईंट जो आहे म्हणजे त्या ठिकाणी जो घडवण्यात आलेला आहे घटना, तो एक इमोशनल कोशंट आहे. म्हणजे जीवनामध्ये आपल्याला काही गोष्टी प्राप्त करण्यासाठी इमोशनल कोशंटचा आधार घ्यावा लागतो. प्रत्येक ठिकाणी इंटेलिजन्सचाच वापर होईल असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून बऱ्याच पुस्तकांमध्ये असं दाखवलं जातं की EQ इज ग्रेटर देन IQ. परंतु आपण बरोबर जरी म्हटलं की ज्या ठिकाणी आपल्याला IQची गरज आहे त्या ठिकाणी आपण IQ वापरला पाहिजे, म्हणजे ज्या ठिकाणी इंटेलिजन्सने आपण परिस्थिती हाताळू शकतो तिथे इंटेलिजन्सचा वापर केला पाहिजे, आणि ज्या ठिकाणी आपल्याला इमोशनली होऊन परिस्थिती हाताळायची आहे त्या ठिकाणी आपण इमोशनल कोशंटचा वापर केला पाहिजे. सो हा विचार आहे भावनिक. सो जसं जसं या स्टेप आहेत, जसं जसं आपण आपल्या शरीराकडे लक्ष देऊ तसं तसं आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ. जसं जसं आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ तसं तसं आपण अधिक ऊर्जावान होऊ. जसं जसं आपण अधिक ऊर्जावान होऊ तसं तसं आपलं मन अधिक सशक्त होईल. जसं जसं आपलं मन अधिक सशक्त होईल तसं तसं आपली बुद्धी जी आहे ते अधिक सशक्त होईल, आणि बुद्धी अधिक सशक्त झाली की मग जे भावनात्मक परिणाम आपल्यावर होतात किंवा ज्या भावनात्मक डिसिजन किंवा ज्या भावना आपल्याला बघायच्या आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहू शकतो, आणि त्यामुळे पुढे वृत्ती, संवेदना, आणि मग जो व्यक्ती आयुष्यामध्ये पूर्णतः आनंदी आहे मग तो आपल्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करू शकतो. आणि त्यानंतर विचारांबद्दल बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहे. मला असं वाटतं आज मी जास्त बोललेलो आहे, परंतु लेखकांनी छोट्या छोट्या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर फक्त तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो की जेव्हा आपण आनंदी असू तेव्हा आपण विलक्षण उत्साही असू, तेव्हा आपण संवेदनशील असू, आणि तेव्हा आपण अधिक प्रसन्न असू. परंतु जेव्हा आपल्या मनामध्ये उदासीनतेचे विचार येतील तेव्हा आपला उत्साह मावळेल आणि आपलं मन संवेदनशून्य होईल, म्हणजे क्रोध जन्म घेईल आपल्या शरीरामध्ये. आणि उद्दिष्ट प्राप्ती जेव्हा आपल्याला होत नाही तेव्हा आपल्या मनामध्ये भीती असेल, तेव्हा आपल्या मनामध्ये चिंता येते, तेव्हा आपल्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते आणि आपल्याला अपराधित्वाची भावना निर्माण होते, आणि या भावनांनी आपण घेरलो जातो.
परंतु हे सगळं दूर करण्यासाठी आपण उदात्त हेतूने आपल्याला जे काही करायचं आहे, यशस्वी होण्यासाठी जे काही आपल्याला बनायचं आहे, जे काही करायचं आहे, त्यावर जर आपण पूर्ण फोकस केला तर आपण आपल्या शक्तीच्या पलीकडे जातो, आपण आपल्या मर्यादेच्या पलीकडे जातो. आणि म्हणून या गोष्टींमध्ये खूप मोठं तथ्य आहे. लेखकांनी सांगितलेलं आहे की पुस्तक वाचलं पाहिजे. सो हे आपल्याला तर अत्यंत खूप चांगली सवय लागलेली आहे की दर रविवारी किंवा दर सोमवारी आपण या प्लॅटफॉर्मवर येत असतो आणि आपले विचार म्हणजे आपल्या लेखकांचे विचार आपण आपल्या शब्दांमध्ये मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. परंतु या विचारांना जर आपण खरोखर आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये जर स्थान दिलं तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो. यशस्वी होण्याच्या या सगळ्या पायऱ्या आहेत. जेव्हा आपलं हे पुस्तक पूर्ण होईल आणि प्रत्येक शब्द न शब्द किंवा गोष्ट न गोष्ट, विचार न विचार जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये रुजवू आणि त्याचा जेव्हा आपण अनुभव घेऊ तेव्हा नक्कीच आपण सक्सेसफुल झालेला असू. सक्सेसफुल म्हणजे खूप मोठा पैसा कमवणं असं नाही, तर एक दिवसभर तुम्ही आनंदी राहू शकला हे पण आपल्यासाठी खूप मोठा सक्सेस आहे. त्यामुळे लेखकांनी जे सांगितलेले विचार आहेत ते मी माझ्या शब्दात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू सो मच.